तुमचा फोन आला नसता तर आम्ही आमच्या ट्रिपला कधीच निघून गेलो असतो. बाईकला किक मारणार तेवढ्यात मैत्रीचे केक बसले. कबीरला टाळून कुठे जाणं आम्हाला काही बरोबर वाटलं नाही. आलोकची प्रकाशी कुठे दिसले नाहीत. हा असू दे असू दे. कितवा महिना चालू आहे? तिसरा. कॅलेंडरचा नाही, बाळाचा. 7वा. काळजी घ्या. अशा परिस्थितीत कुठेही फिरू नका. भिंतीवर छान छान बालांचे फोटो लावा आणि ते फोटो बघत लायचं. म्हणजे काय होतं, बाला एकदम तसंच जन्माला येतं. याच्या जन्माच्या वेळी फोटो मिळाले नाही ना बाजारात. नाहीला जण कावलावर येणारी माकडच पाहिली त्याच्या आईने. बरोबर ना बोललं. विनोदी. आपण आता थेट मुद्द्यावर येऊयात. आम्ही म्हणल्याप्रमाणे आम्ही कुठल्याही परिस्थितीत कबीरला साथ देऊ. कर्नाटक काय, तो म्हणतो तो आम्ही गुजरातला पण जाऊ. गुजरात काय, यवतमाळला जाऊ. गेला बाजार म्हशीच्या पाटीवर बसून जाऊ पण जाऊ. म्हैस काय सोपी असते. हर केलं की आपण 2 म्हशी घेऊन जाऊ. 4 व्हीलर चालवता येते का? फक्त माझा पहिल्या गिअरचा प्रॉब्लेम, बाकी 3 माझं म्हणतात. आणि मला फक्त नांगर चालवता येतो. आमच्या गावाकडे याला झुमतात नांगरा ना, बैल म्हणून. अजून नाही काय, आपल्याला कर्नाटकाला प्रवास करायचे आणि इतक्याला आमचा प्रवास काय एकट्याचं काम नाही. ऍटलीस्ट दोघांना तरी गाडी चालवता आली पाहिजे. अरे तू टेन्शन कशाला घेतो भाई? मी वाजला बसून शिकतो ना. असा पहिला, दुसरा, तिसरा. मावशी का रिव्हर्स. पैसा देणं घेणं पटत नाही मनाला. पैसा देणं घेणं पटत नाही मनाला. हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला. ऐका, देर आर फ्यू कंडिशन्स. गाडी फुल एअर कंडिशन पाहिजे. कर्नाटकात जाम गरमी असते बाबा. झालं आता ऐका, हा प्रवास 736 किलोमीटरचा आहे. 7 दिवसांची ट्रिप आहे. पुणे टू कोल्हापूर, बेळगाव, गोकर्ण, उडपी, मुर्डेश्वर आणि याना. ही फालतूची बडबड ट्रिप मध्ये चालणार नाहीये. चालणार नाही बोलतो. आणि सगळ्यात महत्वाचं, ट्रिप मध्ये दारू प्यायची नाही. काय एनसीचा कॅम्प आहे? हे असलं आम्हाला आधी माहित असतं तर आमच्या आम्ही गेलो असतो. या यात्रेत सामीलच नसतो आलो. नाही म्हणजे नाही. ठीक आहे. आजची दारू शेवटची. उद्यापासून बंद म्हणजे बंद. म्हणजे शेवटची पिऊन घेऊ आता काय बाबा. डुंग्या, तो बघ तुझ्या बापाने माझ्या बापाला दगड फेकून मारलाय. चिअर्स. बॉस, उद्या आम्ही कबीर बरोबर ट्रिप्सला चाललोय. चिअर्स. हे पितो कमी, चेअर जास्त. हे काय आया, कोण आहे तू? कसा पॉइंट वर गाडी थांबवली बघा. जोरदार ब्रेक मारलेला असतं मी. आताच ब्रेकचं काम करून आलो मी. त्या आधी काय लावायचं? मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. त्याने गाडी थांबायची, टोके थांबायचे. गाडी 30 होय पण आहे. अयो, हृदयाचे टोके थांबायचे. डबल मिनिंग इल्ला. अयो, तुमचे सामान पटापटा आत ठेवून घ्या बघू. बिग बिग. नाही, तुम्ही काय नाही ठेवणार? मी ठेवले तर एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला द्यावे लागतील. आता लेफ्ट आणि राईट मारायचे पण घे चार्जेस घे. बुटकी माणसं एकदम हुशार असतात बघा. आपण निघायचं का? 1 मिनिट. जर्नी स्टार्ट करण्यापूर्वी आम्हाला एक सेल्फी पाहिजे असते. ती कशासाठी? ते मी तुम्हाला नंतर सांगते. सेल्फी अयो, आता मी माझं इंट्रोडक्शन तुम्हाला देते. अय्या, मी सुंदर गौडा. येशी, सकाळी सकाळी एवढा आद्र भद्र. चल बाबा कुठून धरून आणलंय? हे माझं नाव ऐकल्यावर सगळे असे काय रिॲक्ट होते. गौडामध्ये प्रॉब्लेम असते दरवेळेला. मी जे त्या नारळाच्या गुणी कशाला? अयो, ते तुमच्या पॅकेज मध्ये असते. कसलं पॅकेज? मी काहीच मागवलं नाही. अयो, मागवलं नसलं तरी आम्ही तुम्हाला देत असते. जर्नी सुरू करायच्या आधी नारळ फोडायचं असते.
पहिली गाणी लाव. गाणी लाव गाणी सोड मस्त. चक्र आली का? घालीन लोटांगण करते. चक्र आलं, चक्र कुळ कुळ हा गणपती बाप्पा. तिकडे तिकडे असं काय घाबरलो ना. ये इकडे. हा. ए गौडा नाही रे. एक्सक्यूज मी ड्रायव्हर. हो ड्रायव्हर. ए मगाशी आमचे फोटो का काढले ते सांगितलं नाही. अयो ड्रायव्हरला मागे वळून बोला. ड्रायव्हरला मागे वळून बोलायला लावायचं नसतं ते ऍक्सिडेंट होतो. आणि आता समजा ऍक्सिडेंट झाला तर मेलेल्यांची ओळख पटण्यासाठी कंपनीला फोटो अपडेट करावे लागते म्हणून फोटो काढलेला असते. अरे पण आमच्यासोबत तू नाही मरणार का? ऍक्सिडेंट होतो हे दिसताच गाडीच्या बाहेर पहिली उडी मीच मारतो. हे जरा मागे हो. ते स्पॉट दिसते तिकडे मागच्या महिन्यात 4 लोकांना ठोकलेला असतं. ऑन द स्पॉट खलास. हो चुकलं चुकलं त्यांचं. सोडा जाऊ दे. चुकलं त्यांचं. ए, या नारळाच्या गुढीचं काय? अयो हायवे वरून जाता जाता जे जे देव दिसते त्यांना नारळ द्यावं लागते तरच ऍक्सिडेंट होत नसते. आणि नाही दिला तर मग कवटी फुटण्याची शक्यता जास्त असते. पुढं बघ रे बाबा. ये जरा मागे हो. ते झाड दिसत आहे ते मागच्या महिन्यात एवढं वाकलेलं असते. मी असा जाऊन त्याला ठोकत किती झाड एकदम तिकडे तिकडे तिकडे. आपल्या ट्रिपला गौडा लागलाय. गौडा जरा बडबड बंद कर आणि छान गाणी लाव. चल. अयो गाणी फक्त 3च मिनिटं लावू शकते. का? हे मी 3 मिनिटानंतर सांगू शकते. मेलो असतो ना गावड्या. अरे तू अरे काय झालेलं असते. काय झालं तुला? अरे केवढा घाम असते. टेक टिश्यू पेपर फ्री असते. तू ते सगळं सोड. एवढ्या मोठ्याने गाणं सुरू असताना तू झोपू कसा शकतोस? अयो साऊंड फुल केला की गाय. आता डोळे उघडून बोल ना. साऊंड फुल केलं की मला गाडी झोप लागते. आतापर्यंत जे जे ऍक्सिडेंट झालेले असते ते पॅसेंजरच्या हट्टामुळे झालेले असते. अरे पण झोपेत असून पण तू जिवंत कसा राहतोस? अयो या गाडीला फक्त ड्रायव्हरसाठी एअरबॅग असते. म्हणजे आपण म्हणजे